आहेत. आयुष्यभर नारदांनी भजन केलं, आयुष्यभर अखंडितपणे. नारदाची एवढी ताकद होती, नारद कुठे जाऊ शकत होते, कुठे. भक्तिसूत्र सांगणारे नारद चुकून एके दिवशी गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती, स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं बरंच मास लागल्यात. आता मासोळीच्या मागं मासच लागतात, पण ती बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. ते बघून नारदाला काय वाटलं, एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. यात काही वाईट नाही, बायको करावी, संसार करावा, बिंदास करावा नवरा. परमार्थाचाही तसंच आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वागुणी, शहाणा तो धणी घेतोय. धणी मालक, आमचा मालक इतका शहाणा आहे ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुण. आणि असतेच ताकद बाईमध्ये. पण काय झालं, बायकांकडे वासनेच्या नजरेनं बघायचं कधी बंद होणार आहे देव जाणे. बाळूमामाच्या दारात आहे आणि पोरगी आहे म्हणून सांगते. या 15-20 दिवसात जेव्हा काही गोष्टी कानावर पडतात ना, असं वाटतं हाच तो महाराष्ट्र जिथं आम्ही अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, मासाहेब जिजाऊंच्या कथा सांगतो, ज्ञानोबा तुकोबांना मानतो, जनाई मुक्ताईला पूजतो. हा तोच महाराष्ट्र आहे का? ही तीच पिढी आहे का? हा, धिंगाणा मस्ती करण्यामध्ये इतकी धुंदावली गेली की चाललंय काय हेही कळत नाहीये का? लेख आहे म्हणून समजा, नजरेत नजर घालून सांगा, जर तुमच्या 3 वर्षाच्या पोरीवर अत्याचार झाला काय कराल तुम्ही? काय वाटेल तुमच्या जीवाला? लोकाची ती लोकाची, स्वतःची ती स्वतःची, असं असतं का रे? हा, हे कशामुळे वाढत चाललंय माहितीये? हे तुम्ही रील्स फिरवता ना, भजन करणारे अवलाद जेव्हापासून कचकच कांदा करायला लागल्या ना, एकाची वासना दुसरीकडे निघतीये. कोलकाता आपला भाग नाहीये, बदलापूर, पुणे, दौंड, लातूर, संभाजीनगर आपलंच आहे ना मग. आणि लेख म्हणून सांगते, माय मावल्या पोरांना शिकवा. स्वतःच्या बहिणीकडे कॉलेजमध्ये कोणी वाईट नजरेनं बघितलं तर जीव घ्यायला तयार होतोस की रे म्हणाव. बाकीच्या पोरीकडे तू नालायक नजरेनं बघतो तेव्हा तुला काही वाटत नाही का? हा, आणि बाळूमामाच्या दारात सांगते बहीण म्हणून, जो पोरगा पोरीकडे वाईट नजरेनं बघतो ना, अशा अवलादी जन्माला नाही आल्या तरी चालतील, निपुत्रिक राहिलेलं बरं, वाज राहिलेलं बरं अशा अवलादी घालणाऱ्या जन्माला घालण्यापेक्षा. आता चौकात बसतो, तिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हो हो, ही वाली तुझी, ही वाली माझी, हिचा खांदा असा, हिची कंबर अशी, हिचे डोळे असे. नालायक, अरे जात कुठली तुझी, अवलाद कुठली आहेस रे तू? हा, शरम नावाची गोष्ट बाळगत जा जरा. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. स्त्रीचा सन्मान करा, भगवंताचा वास होईल. काय बोलायला का फक्त? तुझी बहीण कुणी वाईट नजरेनं बघितल्यावर, तुझ्या आईला कुणी कसं वाईट म्हटल्यावर, आणि तू लोकांचं करतोस ते. अरे पोरं आमची नाही हे मीही सांगते ना. मला कौतुक वाटतं शेतकऱ्याच्या पोरांचं. अरे जे परमार्थिक आहेत ना, जे आध्यात्मिक आहेत ना, अरे ही पोरं पैसा कमावत्याल नाही कमावत्याल, पण ज्याला आई बापाच्या फाटलेल्या पदराची, फाटलेल्या धोत्राची जाण आहे ना, तो पोरगा मध्यरात्री 12 वाजता अर्धनग्न पोरगी दिसली तरी तिला सुरक्षित आई बापावर सोडेल. हे संस्कार ज्याच्यात ना, चरणाचं पाणी प्यावं त्याच्या. म्हणजे वाईट नजरेनं वासनेनं बघतात ना, अशा वेळा ती उभ्या जाळाव्या दादा. अरे शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा की मावलों ने बदली की आग में लड़की उठारी. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा है वो, गैर औरत को गंदी नजर से देखे, इसकी ऐसी औलाद नहीं, वो शिवा है, औरत जात की इज्जत करता है. कौतुक बायकोला वाटलं, नवऱ्याचं कौतुक शत्रूचं कौतुक करतोय हा नवरा. क्या लगता है आपको जहापना? हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा, हमारे स्वार्थ के कारण उनका इस्तेमाल किया, वो बदला नहीं लेगा? बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ, जबान देता हूँ, वो शिवा है. माँ जिजाऊ ने परवरिश की है उनकी, इन आंखों ने देखा है, वो बेटी उनकी हो या अपनी, धरती पर हर औरत जात को देवी की तरह पूछता है, वो शिवा है, औरत जात की इज्जत करता है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आमची पोरं. आमचं अख्खं आयुष्य घाणेरडं गेलं, तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले नालायका, जेवढे गेले तेवढे. हा, अभंग पाठ आहे का रे एखादा? अभंग पाठ आहे माहित आहे? गाथा कोणाचा आहे माहित आहे? ज्ञानेश्वरी कोणाची? अरे कीर्तन माहित नाहीत तुम्हाला?
ही माणसं फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला हे प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव. ते तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही, गुतदी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादमय मी दी गुतदी. डोंबराचा खेळ आहे आमचा, नाचतो बी आम्ही वाजवतो बी आम्हीच. तुम्हाला माहित नाही कीर्तनाच्या आधी काय असतं? पंचपदी असते, भजन असतं, त्याच्यानंतर कीर्तनकार येतो. काहीच माहित नाही तुम्हाला. बाकी सगळं बरोबर. आणि पुन्हा म्हणायचं देवानं माझं वाटोळं केलं. हो, तेवढाच धंदा आहे देवाला, तुझं वाटोळं करायचा. काय शिकताय काय तुम्ही? आणि पुढच्या पिढीला बिल्ला नावं ठेवण्यात मजा नाही. तुम्ही काय करता रे? म्हातारा म्हणतो पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अरे तू काय करतो? तू मारुतीच्या मंदिरात पत्ते खेळतो, उभ्या मारुतीला राणी दाखवतो. अरे ब्रह्मचारी, त्याला तरी राणी दाखवू नको. तुझी जिंदगी राणीत गेली अख्ख्या. काय म्हाताऱ्या बायका सुद्धा आजकालच्या काय पुरे आहेत त्या वय, ह्यांना काय लाज आहे त्या वय, ना आमच्या जमान्यात नव्हतं मास, आणि ह्या काय पुरे आहेत त्या वय. अगं तू काय करती? घाणघाण शिव्या देती, मिसरी चोळत चोळत बोलती. तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तू काय पोरींना ज्ञान शिकवती का? जिंदगी ज्ञानेश्वरी हातात आहे का? गाता हातात आहे, हरिपाठ आहे का तोंडात कधी? लय लोकांना ज्ञान शिकवायचं. कायम लक्षात ठेवा, लेकर अशी उगाच घडत नाही. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, वय वर्ष 23च आहे माझं. पण माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजापी माळकरीच होता. माझ्या आईच्या आज्यानं आयुष्यभर पखावाज वाजून आयुष्य घालवलं. माझ्या बापानं, माझ्या आज्यानं आयुष्यभर भजनात आयुष्य घालवलं. त्यांनी पुण्य केलं आणि फळ आमच्या सारख्याच्या पदरात पडलं ना तर काय लायकी आमची भजन करायची दादा? आमचे आई बाप पुण्यवान आहे म्हणून आम्ही भजन करतो. आमचा बाप माळकरी म्हणून आम्ही माळकरी आहे. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसनमुक्त चोरूची आहे का? बर, अरे देवाच्या दारात तरी थोडीशी जीवाला काय वाटू दे. योग बी नाही. अरे तोंडाकडे बघून कळतो कोण खातं कोण पित होती. इतकी फिरली गाव मी. आणि इमानदारीनं सांगा, यातली मोठी माणसं जर सोडली तर ही तरुण पोरं पुरी दर्शनाला येतात देवाच्या. देवाच्या दारात खरं बोला जरा. हे पोरं, नजरेत नजर घालून सांगा, सख्खी बहीण मी तुमची, दर्शनाला येता का तुम्ही? देवाच्या का पुरींच्या? हा, भोंगे वाजव. ती दिसली की मागं चल, तिच्या मागं मागं पळ. आणि पुन्हा म्हणायचं नोकरी भेटली नाही, चांगलं झालं नाही, पैसा येत नाही, काही केलं तरी सक्सेस होत नाही. अरे तू नीतिमत्ता बघा. नजर तुम्हाला सोपं सांगते. नारद माहितीये? नारद, नारायण, नशीब तेवढं तरी महाराज. नारद आयुष्यभर नारदांनी भजन केलं, आयुष्यभर अखंडितपणे. नारदाची एवढी ताकद होती, नारद कुठे जाऊ शकत होते? कुठे? भक्तिसूत्र सांगणारे नारद चुकून एके दिवशी गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती, स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं बरंच मासं लागल्यात. आता मासोळीच्या मागं मासच लागतात. पण ती बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. ते बघून नारदाला काय वाटलं? एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. यात काही वाईट नाही, बायको करावी, संसार करावा, बिंदास करावा. माझं तर असं म्हणणं आहे देवाच्या दारात, ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करावा. काही फरक नाही, बिंदास. तुकोबांना 2 बायका होत्या. त्यांनी काय हौसनं केल्या नाही. त्या पहिली केली, तिला लिकरू होणं म्हणून आईबापानं दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार आहे, दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालं. देव बिला खतरनाक आहे दादा, जगूही देत नाही, मरूही देत नाही. काय सांगायचं तुम्हाला? मग असं. आणि हे जे तुम्हाला वाटतं ना कृष्णाला 16,108 बायका वगैरे, काही नाही. हे आपण आपल्या धर्माची नामुष्की करतोय. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. त्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही, तू मुक्त केलंच गोकुळाला, मथुरेला, विश्वाला, आम्हाला नाहीस. आमची तर मुक्तता याच्यात आहे की आमच्याकडे कोणी कलंकित नजरेनं, वाईट नजरेनं बघू नये. परपुरुषाच्या छायेत राहून आलेल्या पोरी आम्ही, उद्या लोक आम्हाला वाईट नजरेनं बघणार, असं गलिच्छ जगण्यापेक्षा मेलेलं बरं परमात्मा.
कृष्ण म्हणला कोणाचा अधिकार आहे तुमच्याकडे वाईट नजरेनं बघायचा? कोणी पाहिलं ना तर सांगा त्याला माझा मालक श्रीकृष्ण आहे, मी त्याची मालकीण आहे, तुमचा अधिकार नाही माझ्याकडे वाईट नजरेनं बघायचा. त्या प्रत्येक मुलीला कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या परंपरेचं आणि माझ्या देवदेवतांचं. त्यातल्या एकही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे कोडे. देव आहे तो, वाईट वागेल, वासनाधीन होईल. या विषयाकडे मग नारद म्हणले देवाला देवा बायको. देव म्हणले कर ना मग तू दे. देव म्हणला मी कुठून देऊ, तुला 16,108 आहे त्यातले 2-4 दे. देव म्हणला फिर म्हणला जिथं मी नसेल ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण कायम लक्षात ठेवा एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. जे जे दिसे भूत देते मानी, जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा. सर्वागटी राम देहा देही एक. हे लक्षात घ्या. 16,107 घर जांबुवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदाची मनोमनी इच्छा ही भेटावी, पण देव तिच्या संग योग मायेनं फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं, रुक्मिणी मातेचं. तुळशीला पाणी घालत होत्या, देव कुठे दिसला नाही. नारदाला वाटलं लॉटरीच लागली, आलतू फालतू नाही पट्टराणीच आपली. रुक्मिणी म्हणली आईसाहेब म्हणणार गबाळ आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय. पिसळला का काय नारदराव? नारदराव म्हणायचं. तुमच्या रावानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा राव तू, तिचा नवरा तू. रुक्मिणी माताला लगेच कळलं देवानं हे माझ्याकडे सुधरवाय पाठवलंय. रुक्मिणी माता म्हणल्या खरं तुमचं नारदराव. असंही देवाला फार आहेत. माझ्याकडे येईपर्यंत वाटण्या होत्यात प्रेमाच्या. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनच आलो काम होतं, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. बरं भाषा माझी आहे का? नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. तुका मने नाड पाप ठाके हिता आड. हित म्हणजे चांगलं. तुम्ही काही चांगलं करायला लागलं की ते करू देत नाही, ते पाप आहे. मायबापाला सांभाळू देत नाही, ते पाप आहे. भजन करू देत नाही, ते पाप आहे. कीर्तन ऐकू देत नाही, ते चालू कीर्तनात झोपा लागतात, पाप आहे. दुसरं काहीच नाही दादा या विषयाकडे. मग रुक्मिणी माता म्हणल्या करू आपण लग्न करू, पण कसं आहे ना विधिवत करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची माळ घालते. तुम्ही विषयाकडे आलात का? तुम्ही विषयाकडे आलात का? लक्षात आहे का काय चाललं होतं? काय चालू होतं? कीर्तन. ते मलाही माहिती. विषय काय चालू होता? काय चालू होता? मायबाप एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला लागलं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोलत जा. काय विषय चालू होता? नारद कुणाकडे गेले? रुक्मिणी मातेकडे. बरोबर. रुक्मिणी माता म्हटले ठीक आहे, देवानं पाठवलं म्हणलं आपण त्यांना सुधरवायचं कसं? रुक्मिणी माता म्हणल्या करू आपण लग्न, पण काय करायचं मला विधीची तयारी करायची, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. शहाणे त्यांना कळलं महाराज. नारद आत गेले खरं पण वर आले नाही. नारद आले नाही, आली उगाच्या उगा धोत्राच्या निऱ्या गेल्या आणि साडीच्या निऱ्या आल्या. चांगले नारायण नारायण करीत होते, शिंडी गेली निनी आली. नटनीन मुरणीन ठशीन बोरमाळन चपल आरण झुंका अशी चवळीच्या शेंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. नारदाची नारदी झाली. नारदांची काय झाली? नारद की तो भई नारदी बाई स्वरूपात नारदी झाले. इना गेला, चिपळ्या गेल्या, टाळ गेला
आणि उगच्या उग संसार गळ्यात पडला. ज्या पाण्यातनं बाहेर निघाले तिथं कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा, 11 खांद्यापर्यंत केस, इथं पेटी बांधलेली, दुष्टपुष्ट काळा कुळकुळीत, तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिकनी स्त्री दिसली. आधीची येड होती, धरलं तिच्या हाताला, चल चल. ती म्हणले येडे मी 5 मिनिटापूर्वीच बदलले, गते वडीत वडीत नेलं, बळजुबरीनं लग्न केलं. वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक, कीर्तन नाही, लेकर चांगलं चिपड्या वाजवीत होत. काय गरज आहे का? 60 पोरं झाली. किती झाली? 60 झाली. कुणाला झाली? अहो नारदीला झाली. नारदाला कशी? नारदीला झाली. नारदाची काय झाली? तिला किती पोरं झाली? नारदी म्हणली धनीसाठी बी पोरच होय, एखादी वार घालाय तरी पोरगी असू द्या. 61वी मुलगी, कपिला 60, 61 लेकर नारदीला. आपल्याला 2 असले किती जीव कटाळतो ग माय? किती? तसा विचार केला तर मला बी 90 पोरी येत. तोंडाकडे बघू नका, खरंच आहे त्या. ते म्हणचाल अशा कशा आहेत? मी ना माऊलींच्या कृपेने माझं फार मोठं स्वप्न होतं की आयुष्यात जर मी सामर्थ्यवंत बनले तर पुढच्या पिढीसाठी काहीतरी करेल. जे माझ्या पदरात पडलं ते पुढच्यांच्या पदरात टाकेल. म्हणून 1 रुपया कोणाचा न घेता आजपर्यंत कधी देणगी पुस्तक हातात नाही, कधी पावती फाडली नाही. 10 रुपया कीर्तनाच्या व्यतिरिक्त कोणाचा घेतला नाही. फक्त कीर्तनाच्या मानधनावर माझ्या आयुष्यात 6.5 ते 7 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी शिक्षण घेते. आज 90 ते 100 पोरी माझ्याकडे आहेत महाराष्ट्रातल्या. 90 ते 100 पोरी. मी बाळूमामाच्या दारात सांगल, त्या पोरी पैसे कमावतील नाही कमावतील याची खात्री नाही, पण पोरी धर्म सांभाळतील आणि मायबाप सांभाळतील हा विश्वास मी देते. एवढी ताकद त्यांच्याकडे. ही ताकद माझ्यामुळे किंवा कशामुळे नाही, ही ताकद ज्ञानेश्वरीमुळे, गाथ्यामुळे, वेदांमुळे, शास्त्रांमुळे, स्पिरिच्युअलिटीमुळे, आध्यात्मिकतेमुळे ही ताकद त्यांना आहे. पोरी सकाळी 6ला उठतात, संध्याकाळी 10ला झोपतात. त्यांच्या शिक्षणासहित त्यांचं अध्यात्म शिक्षण पूर्ण करतात. आणि असं नाही की एज्युकेशन घेत नाही. आर्ट, कॉमर्स, सायन्स, सीबीएसई पॅटर्न, एसएससी पॅटर्न, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम. आणि मी स्वतः लॉच्या 2nd इयरला आहे, वकिली शिकते मी. आणि एवढी कृपा आहे ना आमच्यावर माऊलींची. मला 12वीला 98% 87 मार्क होते सायन्सला. ही ताकद देवाची असते रे. लोकांना हेच कळत नाही, देव देतो किती. आज आम्ही फक्त त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय, अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवत आहे. का तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. तो कोण कोणाच्या पाया पडायला रिकामा? कोण कोणाला मानत नाही आजकाल. राम राम घालीत नाही ती, पाया कोण पडतंय? पण मोठ्यातला मोठा माणूस पडतो. हा अधिकार आमचा नाही, त्या व्यासपीठाचा असतो. या विषयाकडे एकूण किती लेकरं झाली? 61. कोणाला? हा हुशार झाली की तुम्ही महाराज का. नारदीला झाली. नारदी म्हणली धनी अहो एक खातंय, एक उठतंय, एक रडतंय, एक बसतंय, एक झोपतंय, कट्टाळ असली सांभाळण्यापेक्षा मी गेलो बरं. रातचं उठली, कुंडात जीव द्यायला उडी मारली, मिली नाही, जागेवर आली. शिंडी शिंडी जागेवर आली. पुन्हा नारदीचं नारद झालं. नारद म्हणलं सुटलो काय. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटमिन्या पाण्याच्या बाहेर आल्या, गळ्यात येणं, हातात चिपळ्या, नारायण नारायण नारायण. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव, कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब, आईसाहेब, आईसाहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लई चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 लेकर, तेवढी बाळातपणा, तेवढी बाऱ्या कळा, लय सोसलं काय ती लेकर, काय तो नवरा. आता जिंदगीत लगीन म्हणणार नाही महाराज. तुम्ही फक्त विचार करा. नारदाची एकदा नजर फसली, नारदांना 61 लेकरं भोगावी लागली. तुमची आत्तापर्यंत किती वेळा फसली?
काय काय होईल रे तुमचं. पण काळजी करू नका, मी सांगते ना उपाय महाराज. काहीच करू नका. हरिमुखे जेवढं काही पाप आहे ना, चुकून घडलेलं, मुद्दाम केलेलं, जे काही असं, आपण सगळे एक समान आहोत. आमच्याकडनंही घडतं, तुमच्याकडनंही घडतं. पण कमीत कमी मान्य केलं पाहिजे की माझं चुकतंय. ॲरोगन्स नसला पाहिजे की माझं चुकतच नाही, मी बरोबरच आहे. चुकतंय, ऍक्सेप्ट, मान्य करा, से सॉरी, हो रिकामे. देवाला सांग, देवा मी पामर आहे, मला जमत नाहीये, तू ठेवल तसा राहतो, माझा तुझ्यावर विश्वास आहे. घालून या भार, स्वरूप आवडावं, तुझ्या दारात आता कोठे धावे म्हण तुझे चरण. कारण हे फार बेकार आहे. हे जे मन आहे ना, विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी राही देश. माणसाला कळत नाही असं नाही, सगळं कळतं सगळ्याला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, बरं कळत नाही. मार मार मारतो बायकोला राती आणि सकाळी म्हणतो नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही, बरं कळत नाही. आता काय करायचं, माय तिला की टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळ म्हणू काय गोड लागत्यात, खा. खाईल का ग माय? अगं किती बाटल्या टाकलेल्या असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय का मी, लेंड्या आहेत ना त्या, कळतं त्याला, नाटकं करतं ते. बरं आपल्याला कळत नाही का दादा? एखाद्याने मांसाहार करावा आणि त्याला म्हणावं चल मंदिरात, येईल का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती तासाभराने मंदिरात येईल का? काय म्हणेल, नको, आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे, जे देवाकडे जाऊ देत. म्हणजे बुद्धीला कळतंय, मन वळू देत नाहीये. या मनाला स्थिर करायची ताकद आहे देवाची. हे जे भगवंताचा दार आहे ना, तो इतका गोड आहे, इतका सुंदर आहे ना, ते बघता आला पाहिजे. शंकराचार्य फार गोड वर्णन करतात बघा. करारविंदे मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयान बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव बोला. श्री कृष्ण गोविंद मरायच्या आधी वाजवा. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ
वस्तु हदरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरं हदरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. विचार केला ज्याचं चालणं बोलणं दिसणं हसणं एवढं गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल आणि ज्याचं हृदय इतकं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल. द्वारकेचा राणा राखावया भक्ती काज नाही लाज धरीत. 27 दिवस चोखवऱ्याच्या बायकोचं बाळांपण साडी नेसून केलं विठ्ठलाला. 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. गुरा कुंभारासाठी कुंभार झाला. अरे माय रे तो जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सत्वाई लेकरांची सेवा केली सत्वाई कसं पांग फेडू कसं जगी जीव माझा सावने विठाई विठाला माय पापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलाची जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलाची पाऊलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जयाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती हिरच्याचा वरती देशी मातीला हाताळ विठ्ठला राहिलेल्या 2-4 येत असल म्हणाय तर म्हणायला लाजू नका आणि तेवढं येत नसल म्हणाय तर जरा लाजा प्रेमाने. पाहुली झाले ती वा दुखी संसाराची हळू दुखी संसाराची पाहुली झाले ती यमुनीच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवी तो बासरी वाजवा वाजवी बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ गोकुळ फिरून राधे चल माझ्या गावाला जाऊ. भांडायला लागलं की अख्ख्या गावाला कळतं कोणाची सोन भांडती हे की नाही. चांगला महाप्रसाद ठेवलाय हो की नाही प्रेमाने. तुला रामला जरा जीव असल्यासारखी टाळी वाजली. जगाच्या मालकाच्या दारात बसलाय एवढं काही अहंकार असल्यासारखी टाळी वाज उभा टाकलेले वाजवाला का देव तुमचं वाटोळं करणार आहे. टाळी वेळी वाजवली तर वाजवा उभा टाकले काय टाळ्या जरा. चंद्रभागेच्या तिरी
जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल हरी बोल विठ्ठल 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 काय विठ्ठल 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 विठ्ठल